तर मंडळी बघा, आता आपले बाबा दाखवतात आपल्या घराच्या आजूबाजूला काय काय झाडं आहेत. सांगा बाबा काय काय. तुळस आहे आपल्या इकडे पहिलीच घराच्या समोर. भेंड्यांचं झाड आहे. भेंडी बघा केवढी मोठी भेंडी आलेली आहे. फुल आहे त्याला. फुल आहे. भेंडीची झाड आहे. पण भेंडीचंच आहे झाड. बघा भेंडीची झाडं मस्त घरासमोर आलेली आहेत. बाबा ही लावलेली तुम्ही भेंडी की लावलेली म्हणून आली आहे ती आता पावसाची. बघा नारळाचं झाड आहे. हा नारळ. आणि हे दुर्वा आहे. हा दुर्वा आपल्या गणपती बाप्पाला लागतात त्या दुर्वा. तुळस आहे. तुळस बघा मस्त झाली आहे तुळस. आणि हे चहापत्ती मस्त चहा गवती चहा बनवण्यासाठी यूज होतो ती चहा. आहे नारळाचं झाड आहे. आता थोडी कमी झाली आहे ना बाबा. गुरांनी खाल्ली काय? मांजरांनी खाल्ली. हे एक नारळाचं झाड आहे. हे नारळ हे टाकलेले आपले बाटे टाकलेले आंब्याचे ते जगले. अच्छा साईडलाच आंब्याचे बाटे. ही छोटी जास्वंदीच आहे. छोटी जास्वंदीचं फुल येतो याच्यावरती मस्त. आणि ही पण तुळस आहे. बाबांना तुळस जाम आवडतात म्हणून तुळस जास्त आहेत. नंतर हे लिंबूचं झाड आहे. कोणतं हे लिंबू आता येईल ते. हा लिंबू हे बघा हे लिंबूचं झाड आहे. परत ही चहापत्ती आहे मस्त. हे जास्वंदीचं आहे. बघा जास्वंदीचं झाड. हा जास्वंदी झाड. हा पेरूचा आहे. हा पेरू आहे एक आता आलाय. पेरू बघा. अजून एक पेरू आलाय. हा अननसचा आहे. अननस. आणि हा पण जास्वंदीचा आहे. जास्वंदीची फुलं आय गेस सकाळी काढली आहेत आईने है ना, नाही तर येतात त्याच्यात. हे ह्याला आपण काय म्हणतो ते फुलाचंच आहे का? फुलाचंच आहे पण ते मोगरा नाही काय म्हणतो तुला. आबोलीचं झाड आहे. वेल आबोलीची वेल. आबोलीचं झाड आहे. हे पण जास्वंदाचं आहे. हे नारळाचं झाड. हे सिंगापूर आहे. सिंगापूर नारळ. अच्छा सिंगापूर नारळ. सिंगापूर नारळ. हा पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड. पेरू नाही आलेत ना अजून त्याच्यावरती. नाही आता पेरू हा एक येईल आता ते. ते पण अननसच आहे. ही सफेद जास्वंद आहे. सफेद जास्वंदचं फुल आहे. आणि हे डॉट का बाबा आले याच्यावरती. हे हा ते कीड लागले ते कीड असं हे सफेद जास्वंद आहे. फुल नाही सफेद जास्वंद. सफेद जास्वंदाची वेल आहे. आणि हे परत आबोलीचं झाड आहे. हे आबोलीचं. ही जास्वंद. ही एक मोठी जास्वंद. मोठी जास्वंद आहे बघा. याच्यावरती होती फुलं. मोठी फुलं ही बघा. वा मस्त. खूप मोठं म्हणजे जास्वंदाचंच हे झाड आहे. आणि इकडे मोगरा. हा मोगरा मस्त फुल आहे. मोगरा असं मोठा फुल येतो. सुगंध भरपूर आहे त्याला. आणि हे अननस. हे मोठं झालंय सर्वात पेक्षा. हे पण मोगराच आहे ना साईडला लावलेलं. वा मस्त. हे पण सिंगापूर नारळ आहे. ते मेलं होतं ते परत जगलं ते. अच्छा. आणि हे वालं बाबा. हे वालं हे पपईचं. हा याची पपई आम्ही खाल्ली आहे. खूप मस्त चविष्ट असते. आणि ही आपली ह्याची आलू वडी बनवायला आलूची पानं. आणि एक जास्वंद आपली मोठी जास्वंद आहे. मोठा हा इथे तर आहे. त्याच्यावरती फ्लावर्स आलेले आहेत. हा मोठा फुल येतो असा बघा. ते पण आलू वडी. ते पण आहेत आलू. पपई. हे पण ह्याचं फुलाचं झाड आहे. चाफा आहे नाही पांढरा. हे आलू वडी इथे परत. मस्त. आलूची पानं पिवळी झाली आहेत. पिवळी जास्वंद आहे ती. ही मिरची. वा लाल मिरची तिथे आल्यात. 2 आल्यात. ह्या इकडे 2 आल्यात. पण आहे त्या इकडे लाल मिरची बघ. मिरची ही बघ इथे मिरची. वाव मस्त. मिरची पण आली आहे. आलू वडी ही आपलं हे आहे हळदीचं झाड आहे. वा हळदीचं. आपण मोदक वगैरे बनवतो बनवण्यासाठी मोदक पानं वापरतो ना. मोदक बनवतो पानं वापरतो. आणि पपई. पपई. वाव बघा पपई बघा. पपई बघा. आता त्या कच्च्या आहेत त्या पिकतील पण त्या मस्त पिकल्यावरती आपल्याला मिळतील. डाळिंबाचं आहे. त्याच्यावर डाळिंब. अच्छा डाळिंबाचं झाड आहे. हे नवीन लावलंय काय? हे आताच वाटतं. डाळिंब. डाळिंब. पोमग्रानेट. डाळिंबाचं येतात. डाळिंबाच्या
मस्त. आणि आंबोलीचं आहे. ही पण आंबोली आहे ही. आंबोलीचं झाड आहे बघा. हे असं घराच्या बाजूने फुलं भरपूर येतात. हा. आता पावसाचे पण आलेले, पण सकाळी घेऊन गेले देवासाठी. इकडे पण आहे, इकडे पण आहे. हा. आता हे तुम्ही बघितलीत घराची डावी बाजू. आता आपण उजव्या बाजूला जाऊया. समोरची आणि डावी बाजू. समोरच्याने डावी बाजू बघितली, तर आपण तिकडे जाऊया, उजव्या बाजूला जाऊया. ए तू कुठली लँग्वेज बोलतोय रे? इंग्लिश? अय्यो मॅव बघा आमची 2 मांजरं लांबूनच. हाय. दोन झाड आहे. हे नारळाचं झाड आहे केळीचं झाड. आणि हे केळीचं, छोट्या केळीचं झाड आहे ना बाबा? इलायची केळी. इलायची केळी. ते आतमध्ये दाखवते नारळ डुबू दाखवते. हे बघा नारळ, नारळाचं. आणि इकडे बघा मागे मस्त झरा वाहतोय आपल्या इथे. घराच्या जस्ट मागे झरा वाहतोय. हे बघा केळीचं झाड. हे आपण ते भातासाठी स्वादासाठी ते वापरतो ते झाड आहे. ते पानं पत्त भाताचं. त्याला काहीतरी नाव आहे. काय याला नाव आहे याचं? भाताचं. हे सुवास भातामध्ये टाकतो तो. अच्छा तेजपत्ता. तेजपत्ता. तेजपत्त्याचं झाड आहे. ते सुवास भातामध्ये. हा मस्त सुगंध येतो बिर्याणी वगैरे बनवताना. जे कोणतं वालं आहे हे वालं? हे वालं तेजपत्त्याचं झाड आहे. त्याला सुकवतात आहे ना उन्हामध्ये, मग त्याला तसा स्वाद येत असेल. ही चवळीची भाजी. ही चवळीची भाजी. ही चवळीची भाजी इकडे झाली आहे. ही दाळची भाजी आहे. काकडीचे झाड आहे. काकडीची वेल आहे ना ही. हा वेल ही काकडी. ही बघा काकडीची. सगळं काय काय आहे बघा बाजूलाच. काकडी आहे, चवळी आहे, फुलं आहेत देवबाप्पासाठी. भेंडी आहेत. भेंडी तर बघितली केवढी मोठी झाली आहे. भेंडी. अननस, पाइनएपल. ही चवळीची वेल गेली. ही चवळीची वेल. चवळी, चवळीची वेल गेली. काकडीची. काकडी आणि चवळी एकत्र आली वाटतं. हे जास्वंदाचं झाड आहे. अगेन जास्वंदाचं झाड. जास्वंदाची झाडं खूप जास्त आहेत. पिवळी जास्वंद आहेत. हा. आणि हे आपलं सफेद फुल आहे. ह्याला. आणि हे बघा बाबा, हे काय तर करंद्याचं. पण करिंद असं झाडावर येतं. वेल येतं त्याची. वेल येतं ते. मग ते हा करिंद आहे. इथे पण आहे करिंद आहे बघा. छोटे छोटे करिंद मोठे. हा करिंदाची वेल आहे आय गेस. मोठी आहे. पण याला पण सफेद फुल येतो. सफेद फुलं झाड मस्त गेलं. ह्याचं नाव काय तर वेगळंच आहे. छान आहे. आणि हे पण फुलाचं आहे. सुपारीचं झाड. सुपारी. कोणतं? ही सुपारी. ही अच्छा हे मध्ये आहे ते. सुपारी. सुपारीचं झाड आहे. ही सुपारी पण जास्वंद. आणि हे हा चाफा. हे सफेद चाफा. सफेद चाफा बघा मित्रांनो. सफेद चाफा मस्त. आबोलीचा आहे. आबोली नाही बाबुली. लाल आबोली. लाल आबोलीचं झाड आहे. ही पोपलीचं सुपारीचं. अच्छा सुपारीचं झाड आहे हे. आणि हे शोभी होतं आपण हारामध्ये जो वापरतो. अच्छा पानं वापरतो हारामध्ये डेकोरेशन साठी आपण. हा हार वगैरे अजून शोभून दिसायला यायला म्हणून. आणि हे पण आबोलीच आहे. नारळाचं झाड आहे. हा हे नारळाचं बघा झाड मस्त पैकी. थोडस घरावरती घराच्या साईडनेच आहे पण छान आहे मस्त आहे. बघितली. सफेद जास्वंद आहे. पण जास्वंदाची जास्त आणि इथे अननस आहे छोटूसा. आपण हे फुलाचं झाड आहे आपल्याकडे कुंडीमध्ये होतं. पहिल्यांदा. अच्छा मुंबईला. हा हे खूप मस्त फुल आहे. एकदम मोठंच्या मोठं होतं. आलं की मी दाखवेन तुम्हाला. ह्याचा फोटो शेअर करेन. तर नाव आठवत नाही पण तुम्हाला जर कमेंटमध्ये याचं नाव माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. आपला गुलचंदचं हे झाड आहे. फुलं मस्त. हे आले त्याला मोहर आलाय चांगला. उमलतील ते सकाळी. तिरडा. त्याचं फुल मस्त येतं. लाल असेल. दाखव फुल लाल फुल येतं. हे सिंगापूर आहे.
अच्छा, नारळ. पूर्वी पण कसं पिवळं नारळ आहे. अच्छा, तर त्याच्यामध्ये टेस्ट वेगळी येत असेल ना. आणि भेंडीची सगळी भेंडीचे झाड आहेत बघा. हे तर आपण बघितलं पूर्ण हा वाला परिसर. चाफा लाल चाफा. हा लाल चाफा इकडे मस्त. हे आपल्या इकडून एंट्रन्स आहे. हा हे बघा, आता हे आपण इकडे बघितलंय. असं सगळं केलेलं आहे बाबांनी लागवड घराच्या बाजूला, आजूबाजूला, मागे, पुढे. आई बसल्यात. हा, पेरू आता येतील, काही दिवसात येतील पेरू त्याच्यावरती. हे बघितलं आपण इकडचा भाग. चला तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं सांगा नक्की मला कमेंट मध्ये. आणि मस्त आले आता आलूवडी करावी लागेल. आलूची पानं झाली आहेत तर. हा हे बघा, मस्त की आलूची पानं फुलली आहेत छान. ही बघा उद्याच्या ओसाची सूप. आता याला आपण लावणार आहोत कुंकू. हा काय हळद, कुंकू आणि हा आहेत आटी. हळद, कुंकू, आटी. आजी बघा कशा करते. बांधायचं घरी नाही आटी. लांब लागतात हो. हा या पुढं सुटत काय बघा असं बांधते. आता आरती बांधून झाली. आता हळदी कुंकू लावायचा. ढेकळं बांधते. इकडे द्या, मी पण लावते. कंच झाड असून तू भुरी भुरी तू भुरी आता हे सुकायला ठेवायचं ना सगळ्यांना लावून. होय सकाळी आलो. होय येते ती यांच्या इथे सुरक्षा येते. सुरक्षा येते यांच्याकडे. तर इथे आपण आता चाललोय गौरी आणण्यासाठी. आपण इथून वरती जाणार आहोत कातलामध्ये.
तर इथे नंदिनी फर्स्ट टाइम आली आहे. रानवलच्या गौऱ्या कशा आणतात ते बघायला. हां कोकणातील हां. कोकणातील गौरी आगमन चाललंय. आता 4:30 वाजले. आम्ही चाललोय 4-4:30च्या दरम्यान आणायला चाललोय गौऱ्या. गौरी एकच गौरी असते यांच्या गावामध्ये, तर ते आम्ही आणायला चाललोय. आता यांच्या नाही, आता आपल्या गावात हा बोलायचं. हा आपल्या गावात गौरी. आत्या तर इथून आपण जाणार आहोत कातलामध्ये गौरी आणण्यासाठी. तर मित्रांनो, हा कोकणातला सर्वात मोठा उत्सव आहे आपला गौरी आवाहन. ते आज गौरी आपल्या घरी आणणार आणि उद्या गौरी पूजन असणार, उद्या वौसा पण असणार. तर तुम्हाला ती पण व्हिडिओ बघायला भेटेल. तर आज आपण चाललो आहे गौरी आणण्यासाठी. ठीक आहे. तर या गावच्या आपल्या महिला आहेत आणि मुली पण आहेत, बघता तुम्ही. तेरडे आणायला चाललोय आपण. तर गौरी पूजनासाठी आपण तेरडा आणायला चाललोय. तर इकडे आपण आता पारंपरिक पद्धतीने गौरी आणायला आलो आहे. इकडे तेरड्याची पानं आहेत आणि सुपामध्ये बघताय तुम्ही काय काय आहे ते. हळद, कुंकू, अक्षता आहेत, घंटा आहे, तेल आहे, दिवा आहे, अगरबत्त्या आहेत, मंगळसूत्र आहे. आणि आता आपण बघूया इकडे कशा प्रकारे पूजा केली जाते. तर इकडे तुम्ही बघता, इकडे एक उभा एक सरळ तेरडा आहे. हा, तर त्याची आपण पूजा करणार. पहिला असा सरळ उभाच पाहिजे, त्याला कुठली असं दुसरी पाहिजे नको पाहिजे. तर याची आपण आता पूजा करणार आणि मग नंतरला आपण गौरी घेऊन जाणार. तर इकडे तेरड्याच्या भोवती कणा काढलेला आहे आणि त्याची पूजा करणार आता.
पानं पण ठेवलं ना पानकण ठेव पान ठेव एक खाली ठेव एक इथं ठेव सुपारी अख्खी पडली पानकण दे तिकडे ठेवायला माती बघा पायाखाली पडले खाली वरती कुंकू येईल नंतर ना बाया आपण लावूया आरती करते साडी घेतात आणि किड्याला घालतात बांधा तुम्ही किती आई बांधायला शीतलबाईने शिकायचा उद्या नंतर तुम्हालाच करायचा आहे शीतल म्हातारी झाली का आहे तोपर्यंत करताय आधी देखील येत येऊन बस सांगते गौरा बाहेर या सगळ्यांनी आपण येऊ नाही भेंडीचा फुल नाही आणला एका भेंडीची फुलं आहेत किती जरी काही इथं पण होती ही काय पुढ्यात काळा हे निऱ्या काढा चला पद्धत दीदी पकड आई करून घेतलं एक साईड आधी काढव्यावर परत हिरवायला बस ना आता हे आणले ते पण कमी पडलं नाही नाही बरोबर आहे घरी घरी ती काय पाडलेली आहे हे कसं मुकुटमध्ये काढून पण त्यात पाच काढायचं
हा झालं. तिकडनं तो साडीचा तोल आहे ना. अरे लवकर पाऊस सुटला. तर मित्रांनो, अशा प्रकारे गौरी पूजून आपल्या घरी नेल्या जातात. तुम्ही बघता इकडे महिला सगळ्या घेऊन चालल्या आहेत गौरी आणि इकडे पुरुष पुढे आहेत.
उतर वहिनी खाली उतरता ना देवाच्या पुढे.
तर आता मित्रांनो बघते इकडे गौरी देवीचं आगमन झालेलं आहे आणि इकडे आता गौरीला रेडी करतील. ठीक आहे, तर ही व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहा. ठीक आहे, चला. हे कुठलं फूल आहे, काय आहे? फुल नाही मग हे फुलाचा काही प्रकार आहे, पण हे आतमध्ये आतमध्ये हे असतं ना घर हा, खूप गोड लागतं, एकदम साखर लागतं गोड. आणि हे खातात हे. अच्छा, याचं नाव काय? शिलदोळा म्हणतात, आपल्याकडे शिलदोळा म्हणतात. हम्म. शिलदोळा हा जो आहे ना, हा घर आहे ना, हा असा वरचा तो खायचा, एकदम साखर गोड असतो. आणि ते खातात, ते खूप छान लागतं. खा तुम्ही. मस्त बघा, हे असं तुम्हाला दाखवतो मला. हे असं हे असं हे असं काढायचं, हे साल आहे अशी काढायची अशी. हे असं हे काढून टाका, फेकून द्यायचं. आणि हे जे आतलं आहे ना, हे बघा, हे तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला दाखवतो. हे एवढं गोड असतं ना, साखरेसारखं गोड असतं. हे बघा, हे बघा, अच्छा, साखरेसारखं गोड लागतं. एकदम टेस्टी. आम्ही लहान असताना खूप खाल्लंय मस्तपैकी. शीर काय? शिलदोळा म्हणतात. शिलदोडा. ते रात्रीचं काढलं तुम्ही? आता नाही, संध्याकाळी खाल्लं. अच्छा, खूप छान छान आहे. ही अशी ही कळी आहे तिची. कोणी कोणी खाल्लंय हे नक्की हा, सांगा. नक्की सांगा. हे काय आहे याचं, तुमच्याकडे काय म्हणतात विचारा. हा, आणि ही कळी आहे, आणि नंतर मग पल्लं हे असं थोडं हा, उमललेलं आहे ते, आणि ते कळी आहे. कळी आहे. मस्त. खूप छान लागते, एकदम मस्त गोड लागते. बघा, ही छोटी कळी, मोठी कळी. हे खायचं आपलं. खूप छान लागतं. सुंदर आहेत दिसायला पण. तर मित्रांनो, चला आता मी व्हिडिओ एंड करते. ही व्हिडिओ का हे बघा, भेंडीचं फूल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि उद्या आहे गौरी पूजन आहे. उद्या आज गौरी